हरी जय जय राम कृष्ण जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय हरी भक्तांचा महिमा भक्ताची भक्तांचा महिमा भक्ताची भक्तांचा महिमा भक्ताची भक्तांचा महिमा भक्ताची दुर्लभ या गती अनेकांची दुर्लभ या गती अनेकांची दुर्लभ या गती अनेकांची ते जाणते सुखे जाणोनी ते जाणते सुखे जाणोनी ते जाणते सुखे जाणोनी ते जाणते सुखे न बोलोनी मुखे बोलता न बोलोनी मुखे बोलता भेदुनी भेद राखीला भेदुनी भेद राखीला भेदुनी भेद राखीला वाढवया जगी प्रेम सुख वाढवया जगी प्रेम सुख वाढवया जगी प्रेम सुख घोळ कथा प्रेमाचा सुख घोळ कथा प्रेमाचा सुख घोळ कथा प्रेमाचा सुख घोळ कथा प्रेमाचा सुख लोकपाळ करावया सुख लोकपाळ सुख लोकपाळ जाणोनी ते झाले तेने सुख जाणोनी ते जाणोनी ते झाले तेने सुख जाणोनी ते झाले न बोलोनी मुखे बोलता न बोलोनी मुखे बोलता न बोलोनी मुखे बोलता तुका म्हणे हे तो आहे तया तुका म्हणे हे तो आहे तया भावे तुका म्हणे तो आहे तया क्या भावे जाणी आई के भावे जाणत आई के भावे जाणत जानोनी ने नते करे माझे सुख जानोनी ने नते झाले तेने सुखे न बोलोनी मुखे बोलता ती न बोलोनी मुखे बोलता न बोलोनी मुखे बोलता जय 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 कुमार 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 भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्तांचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्तांचा महिमा भक्ताची जाणती भक्तांचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती अनेकांची दुर्लभ या गती अनेकांची जानोनी ने
न बोलो निमुखे बोलला महाराज की जय।
भक्तांचा महिमा भक्तची जाणती, भक्तांचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ ह्या गती अनेकांसी, जाणोनी नेनते झाले तेने सुखी, न बोलोनी मुखे बोलताती, अभेदुनी भेद राखेला अंगी, वाढा बया जगी प्रेम सुख, जाणोनी नेनते झाले तिने सुखी, न बोलोनी मुखे बोलताती, टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ, मूढ लोकपाळ तरावया, जाणोनी नेनते झाले तेने सुखी, न बोलोनी मुखे बोलताती, तुका म्हणे हे तो आहे तया ठावे, तुका म्हणे हे तो आहे तया ठावे, तीही एक्या भावे जाणीतला, जाणोनी नेनते झाले तेने सुखे, न बोलोनी मुखे बोलताती, परमपुरुष शौरी, पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदैवलहसं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान, दुसरे चरणा संताचे, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करो प्रथमान मन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथमान मन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका, दास तुका, दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपल्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्व मम जिह्वाग्रे सर्व विद्यां प्रदाभ, नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः, नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्, ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवेला सेवक झालो, सेवक झालो, सेवेला की सेवक झालो, सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा आहो स्वामी, तुकया देवा, तुकया देवा, आहो स्वामी, तुकया देवा, तुकया निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा आहो स्वामी, तुकया देवा, तुकया देवा,
भक्तांचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकांस, जाणोनी नेनते झाले तेने सुखी, न बोलोनी मुखे बोलता ती, प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्रभूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा संत परप्रकरणातील हा अभंग. विठ्ठल विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय सद्गुरु जोग महाराज, श्री संत भगवान बाबा, तसेच आपल्या परिसराचं वैभव रामायणाचार्य वैकुंठवासी श्री नानाजी महाराज वडनेरे, त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये ज्यांचा निवास होता आणि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आखाड्याची खूप थोर परंपरा आपल्या जीवनामध्ये चालवली असे सागरानंद सरस्वतीजी महाराज, किंवा वैकुंठवासी श्री नामदेवजी महाराज, ज्यांनी या परमपावन नगरीमध्ये अनेक वर्ष श्रीमद भागवताचा कार्यक्रम या पुण्यपावन नगरीमध्ये केलेला आहे, असे वैकुंठवासी नामदेवजी महाराज ऋषिकेशकर, याचबरोबर वैकुंठवासी श्री त्र्यंबकेश्वर दासजी महाराज सराटे आणि वैकुंठवासी रंभाजी बाबा आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने प्रेरणेने संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामधील असणारी आजची तृतीय दिवसाची सेवा या परमपावन नगरीमधील असणारे आमचे परमार्थप्रेमी हरिभक्तीपरायण श्री आमचे सोमगीरदाजी आणि याचबरोबर माझ्या शाळेमधील असणारे माझे मित्र आमचे नामदेव भाऊ कातकडे, याचबरोबर ज्यांची पंगत आज आहेत असे आमचे दीपक भाऊ, माणिक भाऊ यांच्या विद्यमाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. तसं तर कालच थोडासा घोटाळा झाला. मला वाटलं तारीख माझी कालची का, मी इथं येऊन गेलो बरं का. रात्री अभंग चालू होता, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी. कालच इथं येऊन गेलो. म्हटलं चला आता, काल तसा माझा कीर्तनाचा फार मूडही नव्हता, परंतु धावपळ करत आलो, नंतर कळालं थोडासा घोटाळा झाला. तसाच परत माघारी त्या ठिकाणी निघून गेलो मी. असो, आजची तारीख मात्र फिक्स आहेत नाही का. असो, अभंग आमच्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचे सर्व परमार्थप्रेमी मंडळी 151 बळी अशा पद्धतीची आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आमचे प्रकाश महाराज असतील, उत्तम महाराज असतील, आमचे सोमगीरदाजी असतील आणि बाहेरगावावरून सुद्धा सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले, छबो नाना वगैरे सर्व मंडळी, भिशे बाबा सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे रामदास बाबा वगैरे, कृष्णभाऊ, सर्व मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या सानिध्यामध्ये अतिशय आनंद वाटतो. या ठिकाणी खूप थोर परंपरा आपल्या या गावची आहेत. वैकुंठवासी श्री नामदेवजी बाबा महाराज असतील, याचबरोबर रंभाजी बाबा असतील, याच असणाऱ्या मंदिरामध्ये, म्हणजे त्यावेळेस जुनं मंदिर होतं नाही का. अनेक वेळा शाळेमध्ये 8वी ते 10वी इथंच असल्यामुळं मी या प्रांगणामध्ये हनुमंतरायाच्या साक्षीने सांगतो की अनेक वेळा कथा ऐकण्याचा अतिशय सुंदर पद्धतीचा योग या पुण्यपावन नगरीमध्ये आला. आणि याच नगरीमध्ये आज ही जी कीर्तनाची सेवा, मध्यंतरी बऱ्याच कालखंड आपली सेवा होती, थोडीशी गायब झाली होती. मध्यंतरी होतच, बदल पाहिजेच माणसाला नाही का. नाही तर तेच असल्यानंतर त्याच्यातही फार मजा राहत नाही का. म्हणून या दृष्टिकोनातून असो गेली 2-3 वर्ष सेवेला येता आलं नाही, परंतु आज आमचे नामदेव भाऊ असतील, दीपक भाऊ असतील, सोमगीरदाजी यांच्या विद्यमाने ही सेवा आलेली आहेत. जास्त वेळ न घेताना थोडंसं आवाज कमीच राहू द्या थोडा. विठ्ठल 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 आपण कीर्तन सेवा लांबवतच नसतो. 12 वाजेच्या आतमध्ये उरकलं तर चालेल ना. चला, अतिशय योग्य वेळेमध्ये चिंतन सेवा आपल्याला समर्पित करायची. तंतोतंत वेळ पाळणारी तुम्ही सर्व मंडळी आहात, म्हणून अतिशय योग्य वेळेमध्ये सेवा समर्पित करतो. अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा आहे. अभंग पूर्ण जरी सोडवता आला नाही तरी सुद्धा ठळक ठळक बातम्या देणं गरजेची गोष्ट आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय म्हणतात की भक्तांचा महिमा कळण्यासाठी भक्तच लागतो. इतरांना मात्र
भक्तांचं अंतरंग स्पर्शी जीवन काय असतं हे कळणार नाही. म्हणून दुर्लभ या गती अनेकांसी. संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये, भक्तांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय कळत नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी सांगायला सुरुवात केली. अभंगाच्या 2य चरणामध्ये तुकोबारा सांगतात, जाणोनी नेनते. संत महात्मे जाणून नेनते झाले. कशासाठी झाले तर एवढ्यासाठी झाले, जाणून नेनते झाल्यामुळं ते आपल्या जीवनामध्ये सुखी झाले. ही संत महात्म्यांच्या जीवनामधील अंतरंग स्पर्शी प्रक्रिया आपल्या लक्षात येत नाहीत. अजून काय लक्षात येत नाहीत तर संत महात्मे अभेद स्थितीला प्राप्त झाले, परंतु अभेद स्थितीला प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी आपल्या जीवनामध्ये भेद ठेवला. कशासाठी ठेवला तर जगतामध्ये प्रेमसुख वाढवण्यासाठी. त्या प्रेमसुखाचा आविष्कार या जगतामध्ये करत असताना संत महात्मे काही साधना या जगताच्या समोर ठेवतात. त्याच्यात पहिली साधना आहेत टाळ, दुसरी साधना आहेत घोळ आणि तिसरी साधना आहेत कथा. अशा 3 प्रकारच्या साधनेच्या द्वारे संत महात्मे या जगताला आणि काय करत असतात, भक्तीचं मार्गदर्शन करतात, भक्तिरसामध्ये डुंबवतात. आता हे सर्व ज्या साधना आहेत संत महात्मे कशासाठी करतात तर जगतामध्ये प्रेमसुखाचा आविष्कार वाढवण्यासाठी. ज्यावेळी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी या सगळ्या प्रकारच्या गोष्टी जगतासमोर ठेवल्या त्यावेळी जगत काय म्हणणार आहेत हे जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञात असल्यामुळं जगताच्या मनामध्ये काय प्रश्न उपस्थित होऊ शकतात हे ध्यानात घेऊन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांना कदाचित समाज विचारील, महाराज हे सगळं सांगितलेल्या गोष्टी आम्हाला पटत नाही. कारण का ते जाणून नेमते झाले. जाणून नेमतं येतं होता येतं का हे आमच्या बुद्धीला पटत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट अभेद स्थितीला प्राप्त झाले म्हणतात आणि पुन्हा भेद ठेवला. हे कसं महाराज हे आम्हाला शक्यच वाटत नाहीत. तुकोबाराय म्हणतात हे जरी तुम्हाला शक्य वाटत नसेल, हे जरी तुमच्या ज्ञानाचा विषय नसेल, परंतु हा त्यांच्या ज्ञानाचा विषय आहे की ज्यांनी भगवान परमात्म्याला एकात्म भावनेनं त्या ठिकाणी जाणलेलं आहे, एकरूप भावनेनं जाणलेलं आहे किंवा भगवत स्वरूपाशी जे अभेद स्थितीला प्राप्त झालेले अशाच लोकांना संत महात्म्यांची ही स्थिती लक्षात येईल. विठ्ठल पंडित तात्या धावता भावार्थ लक्षात आला करू जय विठ्ठल नाही, अजून तर आपल्याला बराच वेळ घ्यायचा आहे नाही का. असो, अभंग जरी दिसायला थोडासा कठीण असेल परंतु असताना त्याची उकल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या अभंगाच्या द्वारे संत महात्म्यांचं अंतरंग स्पर्शी जीवन आपल्या समोर ठेवलेलं आहे. विठ्ठल जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवाच्या ठिकाणी काही अज्ञान आहे. जीवाच्या ठिकाणी जीवाचं अज्ञान आहे, जगताचं अज्ञान आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट भगवान परमात्म्याचं जगन्नाथाचं अज्ञान आहे. जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवाने जीव कळून घेण्यासाठी जीवाचा जीव जरी गेला तरी जीवाला जीव कळत नाही. कळालं तुम्हाला? पुन्हा ऐका, जीव अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवाने जीव कळून घेण्यासाठी जीवाचा जीव जरी गेला तरी जीवाला जीव कळत नाही. इतकी ही अवघड गोष्ट आहे बरं का. जसं जीव कळत नाही तसं जगत सुद्धा कळत नाही. सजनो ध्यानात ठेवा, ज्या जगामध्ये आपण राहतो या जगाचं ज्ञान आपल्याला नाही बरं का. या जगाचं ज्ञान आपल्याला नाही. ज्या दिवशी आपल्याला जगाचं ज्ञान होईल त्या दिवशी आपण संसार सागरात रम्मान होणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आळंदीला राहत असताना कन्हैया स्वामी नावाचे एक फार थोर सत्पुरुष अलंकापूर पुण्यनगरीमध्ये होऊन गेले. त्यांच्या आश्रमामध्ये एक अतिशय सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, या जगताची 3ही कालामध्ये सिद्धी होत नाही. अर्थात हे जगत मागेही नव्हतं आणि पुढे राहणार नाही, म्हणून मध्य कालखंडामध्ये हे जगत भासत जरी असेल तरी सुद्धा ते सत्य नाही. मग जे सत्य नाही
त्याच्यामध्ये रममाण होण्यामध्ये अर्थ काय? म्हणून जगताविषयी काही बोलण्यापेक्षा काही बोलूच नाही. प्रत्येकाने जीवनामध्ये मौनम सर्वार्थ साधनम या न्यायाने जगताविषयी मौन पाळावं. विठ्ठल बघा, दुष्काळ पडला, दुष्काळ. आणि दुष्काळ पडल्यानंतर लोकांनी विचार केला पाऊसच पडेना, अजूनही पडेना, नाही का त्या ठिकाणी अजूनही पडेना. आता हे असं होणारच आहे बरं का, इथून पुढे या सगळ्या स्थिती होणार आहेत आणि याला जबाबदार आपणच आहोत. ध्यानात ठेवा, निसर्ग त्याचा बॅलन्स सोडतोय, याला कारण जर काय असेल तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार आपण आहोत. काय चूक केली आपण? सर्वात महत्त्वाची जंगल तोड केली आणि ही सिमेंटची जंगलं उभारायला आपण सुरुवात केली. जगतामध्ये हे आपल्याला समाधान देणार नाही. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य की आपल्या घराच्या अवतीभोवती किमान 4, 5, 10 झाडं प्रत्येकाने लावलीच पाहिजे. गरजेची गोष्ट आहे. तुम्ही सांगता तुम्ही लावली का? 50 लावलेली आहे, 10-5 नाही 50 लावलेली आश्रमामध्ये झाडं द्या. हा ठेवा, प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गाड्या घोड्यांचा वापर सुद्धा प्रमाणात केला पाहिजे. त्या ठिकाणी प्रमाणात केला पाहिजे. सज्जनो, या जगामध्ये हे सगळं निर्माण होणारं जे प्रदूषण आहे, निसर्गाला फार मोठी त्याची हानी होते बरं का. ह्या गोष्टी काळाच्या ओघामध्ये गरजेची गोष्ट आहे. गाडी प्रमाणामध्ये वापरा, योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापरा. आपण काही लोकांवरती ऑब्जेक्शन घेतो, डिझेलवरती पेट्रोल. अरे ध्यानात ठेवा, याच्या पाठीमागे एकच गोष्ट नाही, निसर्गाचा समतोल ढळत चाललेला आहे. ध्यानात ठेवा, याच्यापेक्षा सुद्धा फार भयानक परिस्थिती येणार आहे. आज उष्णता सहन होत नाहीत. थोड्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं ना तर या नाशिक जिल्ह्याचं सुद्धा नागपूर होऊन जाईल, विदर्भ होऊन जाईल. एवढी भयान उष्णता इथं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळेल सज्जनो. म्हणून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गाड्या घोड्या वापर सुद्धा कमी करा. युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी टाळावी, याच्यासाठी काहीतरी प्रयत्न प्रत्येक मानवाने आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे सज्जनो. या सगळ्या गोष्टींचा परिणाम निसर्ग आपला समतोल सोडतोय. असो, पाऊस त्या ठिकाणी पडेल. एक जण म्हटलं अहो काही काळजी करायचं काम नाही, पाऊस जरी पडला नाही तरी सुद्धा आमच्याकडं जलाला काही कमी नाही. म्हटले कोणतं जल आहे? अहो बोरला पाणी लागे ना, विहिरीला पाणी लागे ना. अहो म्हटले मृगजळ आमच्याकडे आहेत. म्हटले मृगजळ नाही का? आणि मग त्यानं त्या मृगजळाच्या भरोशावरती काय केलं? 10 एकर द्राक्ष बाग लावला. कशाच्या भरोशावरती? मृगजळाच्या भरोशावरती. मग आता सांगा, या मृगजळाच्या भरोशावरती जर द्राक्षाचा बाग जर लावला तर मला वाटतं एवढे घड येतील का त्याला प्रश्न पडेल की कुठं पाठवावे ते. असं होईल का? होणार. ध्यानात ठेवा, माऊली ज्ञानोबाला सांगतात, वाचवून तेने पाणी साळी केळी लावी जे केवी. त्या मृगजळाला पाहून जर एखादा त्याच्यावरती जर समजा साळी केळी लावत असेल तर त्या ठिकाणी त्याचा भ्रम निराश होऊन जाईल. त्याच्या पदरामध्ये ते जल जसं पडणार नाही, तसं जगतामध्ये आम्ही रममाण झाल्यानंतर या जगताकडून आपल्याला काही सुखाची अपेक्षा असेल तर जीवनामध्ये ही गोष्ट सर्वांनी सोडूनच द्यायची. म्हणून जगतापासून आपल्याला कदापि सुख होऊ शकत नाहीत. हे जग जे आहेत याची सिद्धीच होत नाहीत, कारण हे जगत असत्य आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, व्यास महर्षी कोट्यावधी श्लोकाचं सार अर्ध्या श्लोकामध्ये सांगतात. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. जगतामध्ये ब्रह्म सत्य आहे आणि जगत कसं आहे? मिथ्या आहे. आणि म्हणून या मिथ्या जगतापासून आपण सुखाची अपेक्षा करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. गृहस्थाला रेडिओ घ्यायचा होता. पूर्वीच्या कालखंडामध्ये रेडिओ घ्यायचा होता. थोडासा आडाणी होता, फार शिकलेला नव्हता, थोडाफार शिकलेला होता. आणि मग त्यानं काय केलं? रेडिओची किंमत 400 रुपये होती आणि मग त्याच्या खिशामध्ये 250 रुपये होते. पण त्यानं पाहिलं चला काही रोख देऊ, काही उधार ठेवू. आणि असं म्हणून तो निफाडला गेला. गेल्यानंतर विचार का रेडिओ केवढ्याला वगैरे सर्व सांगितलं त्यांनी. काय हरकत नाही म्हटले, रेडिओची किंमत त्या ठिकाणी 400 रुपये आहेत, 400लाच तुम्हाला मिळेल, आमच्याकडे फिक्स रेट आहे. त्यानं खिशाचा सल्ला घेतला, 250 रुपये होते.
मग त्याला वाटलं आता काही काय करावे लागतील, आपल्याला उधार ठेवावे लागतील. तेवढ्यात त्याचं लक्ष समोरच्या बोर्डाकडे गेलं. त्या बोर्डावरती लिहिलं होतं आज रोख उद्या उधार, नाही का. त्यानं विचार केला आज काय पैसे आपल्याला रोख द्यावे लागतील आणि उद्या आल्यानंतर उधार आहेत. मग त्यानं पाहिलं 250 सुद्धा देण्याची गरज नाही, पूर्णच्या पूर्ण पैसे आपण काय करायचे उधार ठेवायचे. मग म्हटले आजच्या ऐवजी उद्या घेऊ. पुन्हा शिवऱ्याला निघून आला. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठला, त्याच दुकानामध्ये आज तर पैसे सुद्धा घेऊन गेला नाही त्या ठिकाणी. आणि गेल्यानं सांगितलं, म्हणलं का हो कालचा रेडिओ द्या. त्याने रेडिओ दिला. दिल्यानंतर याचं लक्ष पुन्हा त्या पाटीकडे गेलं. पाटीवरती काय लिहिलेलं होतं, आज रोख उद्या उधार. आता सांगा हा गृहस्थ किती दिवस त्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या पाटीवरचा उद्या आज होईल, त्या पाटीवरचा उद्या कधीच आज होत नसतो. तसं जीवनामध्ये या जगापासून किती जरी प्रयत्न केला तरी सुख मिळतच नसतं. फक्त माणूस त्याच्यामध्ये रममान का होतो तर त्याचं ज्ञान आपल्याला नाही. सजन ध्यानात ठेवा, या जगताचं ज्ञान ज्या दिवशी होईल त्या दिवशी या जगतामध्ये आपण रम्मानच होणार नाही. शुकाचार्यांचं उदाहरण पहा. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ध्यान, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ध्यान, 12 वर्ष पाले रे, 12 वर्ष पाले रे, बाहेर आले, बाहेर ते नागरची पळून गेले. ऐक खेळ्या तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ. ऐक खेळ्या तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ. ऐक खेळ्या तुझा सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ. ऐक खेळ्या तुझा सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ध्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ध्यान, ते 12 वर्षाला पाले रे. 12 वर्ष पाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, ते नागवत पळून गेले. नागराज पळून गेले. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ. ऐक खेळ्या तुझा सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ. ऐक खेळ्या तुझा सांगतो ऐसे जाणून खेळ खेळ. वा वा. ही पहिल्यांदा जी चाल म्हटलो ना मी, ती सराटे बाबाच्या कीर्तनात पहिल्यांदा ऐकली बरं का, नांदूरला सराटे बाबांच्या कीर्तनामध्ये. लहान होतो मी आणि राम मंदिराच्या समोर सराटे बाबांचं काल्याचं कीर्तन चालू होतं. तिथं ही चाल मी पहिल्यांदा ऐकली बरं का. आणि आता यांनी पुन्हा प्रति चाल दिली, ही पण कीर्तनात पहिल्यांदाच ऐकली. विठ्ठला विठ्ठला. कोणाचं वर्णन केलेलं आहे? ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनिदुस्तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मी. शुकदेवजी स्वामींचं वर्णन आहे. जनो शुकदेवजी स्वामी या संसारामध्ये कधीच रममाण झाले नाही. का? त्यांना त्या संसाराचं वर्म कळालं. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, जास्त आपल्याकडे वेळ नाही म्हणून आज ते उदाहरण मी सांगणार नाही. विठ्ठला जगामध्ये मनुष्य रम्मान होतो, जगताचं वर्म त्याला कळत नाहीत म्हणून. तसं या जगतामध्ये असणारा जो भगवान परमात्मा आहे तो तरी किती लोकांना कळाला? बहुसंख्य लोकांना देव कळालेला नाही. ध्यानात ठेवा. देव जर कळाला मनुष्याला तर मनुष्य एक क्षण सुद्धा आपल्या जीवनामधला वाया घालवणार नाही बरं का. ध्यानात ठेवा, एक क्षण सुद्धा. सजनो ध्यानात ठेवा. आज जरी आपण गाड्या घोड्यांमध्ये फिरत असेल, आज जरी मोठमोठे आपले अगदीच गगनचुंबी इमारतीसारखे बंगले असतील, सर्व सुविधांनी युक्त असतील, तरी एक दिवस हे सगळं आपल्याला सोडायचं आहे. एक दिवस सोडायचं आहे. आज मनुष्य स्वैराचार का करतो? आज मनुष्य भ्रष्टाचार का करतो? आज मनुष्य अनाचार का करतो? आणि हे सगळं करून त्याची लाज त्याला का वाटत नाही? हे सर्व करून त्याची किळस त्याला का येत नाहीत? तो आपल्या मरणाला विसरलेला आहे.
ध्यानात ठेवा. जीवात्मा आपल्या मरणाला विसरलेला आहे. जर खऱ्याच अर्थाने जर जाणीव जर होईल आपल्याला की एक दिवस हे जग आपल्याला सोडावं लागणार आहे, तर आपण या संसार सागरात रममान होणार. सजनो ध्यानात ठेवा. आता या कीर्तनाच्या निमित्ताने मी महाराष्ट्र प्रांतात सर्वत्र अगदी गुजरातपर्यंत बारडोलीची सुद्धा सेवा त्या ठिकाणी कीर्तनाची आलेली. मध्य प्रदेशमध्ये नेपाळनगरपर्यंत एवढं करत असताना कीर्तनाचा 1 रुपया घ्यायचा नाही. का घ्यायचा नाही? का घ्यायचा नाही? संत महात्म्यांची मर्यादा जीवनामध्ये आपल्याला पाळायची. जास्त विषय मी लांबवणार नाही. सजनो, गाथा फक्त वाचण्यासाठी नाही, भगवद्गीता फक्त वाचण्यासाठी नाही, भागवत फक्त ऐकण्यासाठी नाही. अरे ते जीवनात उतरवायचं आहे. ध्यानात ठेवा. ऐकल्यानंतरही पुण्य मिळेल, वाचल्यानंतरही पुण्य मिळेल, परंतु जोपर्यंत आपण त्याचं अनुष्ठान करत नाही तोपर्यंत 100% पुण्य आपल्या पदरात पडणार नाही. ध्यानात ठेवा. म्हणून हा फक्त वाचून सोडून देण्याचा विषय नाही. आम्ही म्हणतो संतांचे पायी हा माझा विश्वास. जर माझा विश्वास संतांवरती आहे तर ज्या संत महात्म्यांनी आम्हाला काही मर्यादा घालून दिल्या त्या मर्यादा आम्ही सांभाळल्याच पाहिजे. सांभाळल्याच पाहिजे, नाही काय? म्हणून सजनो, संत महात्म्यांची गाथा वाचत असताना तुकोबारांची गाथा असू द्या, माऊली ज्ञानोबारांची गाथा असू द्या, रात्रीचा अभंग किती गोड होता. रामकृष्ण नामे ये दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारी, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. रात्रीच तुम्ही ऐकलं, बरोबर आहे का नाही? ऐकल्यानंतर किती लोकांनी ऐकलं, नाही का? ऐकल्यानंतर किती लोकांनी ऐकलं? सगळ्यांनीच ऐकलं, पण फार थोड्या लोकांनी ऐकलं. सगळ्यांनीच ऐकलं, पण फार थोड्या लोकांनी ऐकलं. बरेच लोक ऐकतात पण ऐकत नाहीत, नाही का? ऐकतात पण ऐकत नाहीत. मग आमचे गुरुवारी माधव बाबा घुले म्हणतात, लोक ऐकतात पण ऐकतच नाही. मग सांगून उपयोग काय? कानाने ऐकतात परंतु आचाराच्या रीतीने जर ऐकत नसतील तर सांगून उपयोग काय? विठ्ठल या जगामध्ये सोडवणारा फक्त एकच आहे, तो भगवान परमात्मा. एका चक्र पाणी वाचोनिया, अतिशय जे प्रमाण पाहिजे होतं तेच प्रमाण महाराजांनी दिलं. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुण्या. आमचे नामदेव महाराज ऋषिकेशकर खूप सुंदर दृष्टांत सांगायचे. एक व्यक्ती कधीच कीर्तनाला नाही येणारा, प्रवचनाला नाही येणारा, एक दिवस आल्यानंतर त्या स्वामींनी विचारलं, अरे तू काय येत नाहीत? अहो म्हटले, मला येण्याची काय गरज आहे? त्या ठिकाणी माझे बाप भाऊ वगैरे सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, काय गरज आहेत मला या ठिकाणी येण्याची? अरे म्हटले, अंतकाळात तुला कोणी सोडवणार नाही. आणि मग त्यावेळी त्याची कशा पद्धतीनं आणि त्या महाराजांनी त्याला त्याच्यातून बाहेर काढलं. नामदेव महाराज फार सुंदर दृष्टांत सांगायचे. वेळ आपल्याकडे कमी आहे. विठ्ठल म्हणे तुला सोडविना कोणी. म्हणून ध्यानात ठेवा, या जगतामध्ये परमात्मा आहे आणि तो सत्य आहे. सत्य असणारा भगवान परमात्मा. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, तो फक्त आपल्याला सोडवणार आहे. सजनो, देवाचा उपदेश तुम्हाला आम्हाला कळणार नाही यामध्ये नवल नाही. देव तुम्हाला आम्हाला कळणार नाही यामध्ये नवल नाही. ज्या कालखंडामध्ये प्रत्यक्षात दुर्योधनाच्या सानिध्यामध्ये भगवान परमात्मा होते, पण दुर्योधनाला कळाला का देव? नाही कळाला. ध्यानात ठेवा. शकुनी मामाला देव कळाले? नाही कळाले.
सजनो ध्यानात ठेवा, हेच तर जाऊ द्या. पण धर्मराज एवढे सानिध्यात असताना सुद्धा ज्यावेळेस महाभारतीय युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर धर्मराजाच्या अंतःकरणामध्ये उद्विग्नता निर्माण झाली. अरे, माझ्या सगळ्या आप्तेष्टांचा संहार मी माझ्या जीवनामध्ये केला आणि हे राज्य मिळवलं. मी काय मिळवलं? आणि म्हणून मी काहीच मिळवलं नाही, मी अपराध केला. आणि असं म्हणून धर्मराजाला उद्विग्नता झाली. सजनो, पूर्ण रात्रभर गोपालकृष्ण परमात्म्याने, जगाच्या असणाऱ्या मालकाने, जगाच्या स्वामीने उपदेश केला, पण तो धर्मराजाला मात्र पटलं नाही बरं का. श्रीमद भागवतामध्ये हे संपूर्ण विस्ताराने वर्णन आलेले. देवाचा उपदेश जर धर्मराजाला कळाला नाही तर तुमची आमची काय स्थिती आहे त्या ठिकाणी. म्हणून जीवाला जीव कळत नाहीत, जगत कळत नाहीत, जगन्नाथ कळत नाहीत. आता बघा, काही गोष्टी कळाल्या काय आणि न कळाल्या काय, त्याने फार मोठं नुकसान होत नाहीत. जीवाला जीव कळाला नाही, फार नुकसान होणार नाही. जीवाला जगत कळालं नाही, फार नुकसान होणार नाही. एवढे जाऊ द्या, जीवाला देव कळाला नाही तरी फार मोठं नुकसान होत नाहीत बरं का, ध्यानात ठेवा. पण ज्यांच्यामुळे देव कळतो असे भक्त जर जीवाला जर नाही कळाले तर सर्वात मोठं नुकसान जीवाचं होत असतं. विठ्ठल विठ्ठल सानिध्यात असेल तरी तो देव कळून घेण्यासाठी संतांशिवाय आपल्याला देव कळत नाहीत. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती देती गाय ते साधती साधने, गेने साधती साधने. ऐसे वेद देते गाय, ऐसे वेद देते गाय, साधने साधने, गेने साधती साधने. संतांशिवाय देव कळूच शकत नाही. अनेक प्रकारचे प्रमाण आहे, आपल्याला वेळ नाही. सजनो, संत महात्म्यांशिवाय देव कळत नाही. म्हणून प्रत्यक्षात देव जरी आपल्याला नाही समजला, त्याचं अज्ञान राहिलं तरी चालेल, परंतु ज्यांच्यामुळे देव कळतो असे संत महात्म्य कळणं गरजेची गोष्ट आहे. पण ध्यानात ठेवा, हे संत महात्म्य कळून घेण्यासाठी तुका म्हणे अंगे भावे महिमाना येईल कळो, तरीचा महिमाना येईल कळो. तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. वावे ते आपण, तरीच महिमाना येईल कळो, तरीच महिमाना येईल कळो. तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कळो. या ठिकाणी चकार लावलेला आहे आणि हा चकार असा मोकार आहे बरं का. तो इतरांना सगळ्यांना बाजूला करतो आणि आपली स्वतःची काय करतो, सिद्धी करतो. तरीच तरच जोपर्यंत आपण संत रूपाने संत स्थितीला प्राप्त होत नाही, तोपर्यंत अंगाने आपण संत स्थितीला प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला संत महात्म्यांचा महिमा कळणार.
बरेच लोक म्हणतात आपण कुठं संत होणार आहे का? हा, अरे किती दिवस जंत राहायचं त्या ठिकाणी? हा, किती दिवस जंत राहायचं? आपण काय संत होणार आहे का? आपण काय संत? अरे झालोच पाहिजे त्या ठिकाणी. विनोबा भावेंचं फार सुंदर उदाहरण. विनोबा भावेने एक जणांनी प्रश्न विचारला, महाराज सोनार कुळामध्ये नरहरी महाराज झाले, त्या ठिकाणी शिंप्यांच्या कुळामध्ये नामदेव महाराज झाले, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आमच्या असणारे जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी असणाऱ्या शूद्र कुळामध्ये अशा पद्धतीनं म्हणजे त्यांनी स्वतः वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी. या दृष्टिकोनातून अमुक कुळात तमुक संत झाले, तमुक कुळात तमुक संत झाले. तुमच्या कुळामध्ये तुमच्या जातीत कोण संत झाले सांगा? विनोबा भावेने सांगितलं, माझ्या जातीमध्ये माझ्या कुळामध्ये कोण संत झाले मला माहिती नाही, पण मी संत होणार आहेत. आणि विनोबा भावे स्वतः संत झाले. ध्यानात, स्वतः संत झाले. म्हणून स्वतःला जंत समजत बसू नका. अरे मी सुद्धा संत होणार, ध्यानात ठेवा, मी सुद्धा संत होणार, मी सुद्धा संतांसारखं आचरण करणार, मी सुद्धा त्यांची शांतता माझ्या जीवनामध्ये अंगीकृत करणार. त्यांना संत होता येतं, आपल्याला काही होता येत नाही का? होता येतं. आहे, कठीण आहे, नाही असं काही नाही, कठीण आहे, परंतु आपण सुद्धा संत होऊ शकतो. अरे नाही संत झालो, निदान नाना महाराजांसारखे साधक तरी जीवनामध्ये झाले तरी भरपूर झालं त्या ठिकाणी. बरोबर आहे का नाही? काय या लोकांची प्रचंड साधना आहे, केवढा मोठा त्याग या लोकांच्या जीवनामध्ये. किमान अशी साधना तरी आपल्या जीवनामध्ये असावी. आता हे ऋषिकेशचे आमचे नामदेव महाराज स्वामी, काय महाराज हे जीवन होतं, काय जीवन होतं त्या ठिकाणी, नाही काय? प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर लहान मुलांना असे प्रश्न विचारायचे महाराज, असे प्रश्न विचारायचे का ते मुलं खुश व्हायचे त्या ठिकाणी, नाही का? वेगवेगळे त्यांना प्रश्न विचारायचे. हळूहळू त्या मुलांवरती काय करायचे, आपल्या ज्ञानाचा पगडा बसवायचे आणि मग त्या मुलांना आपल्या विश्वासात घेऊन भगवद्गीता शिकवायची. नांदूर मधमेश्वरला स्वामींची पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने माझ्या मनामध्ये आलं की ज्यांनी अखंड गीता शिकवली त्या स्वामीजींचं असणारं त्या गीतेचा म्हणजे त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी ठरवलं आपलं गीतेचं पारायण करायचं. आणि म्हणून नांदूर मधमेश्वरला गीतेचं पारायण ठेवलं. मोठा तो कार्यक्रम म्हणजे ग्रामस्थांनीच आपल्या आप्पांनी यांनीच आयोजित केलेला होता तो कार्यक्रम. पण त्या कार्यक्रमामध्ये मी ठरवलं की गीतेचं पारायण करायचं. आणि त्या गीतेच्या पारायणासाठी ज्यावेळेस अशा 5-50 मुली एका लाईनीमध्ये बसलेल्या होत्या, 5-50 मुली, आणि इकडून काही 5-25-50 माणसं पण बसलेली होती. ज्यावेळी मी पाहिलं एवढ्या सुंदर त्या मुली गीता म्हणत होत्या, एवढ्या सुंदर म्हणत होत्या, अगदीच उच्चारासह अगदी सुंदर पद्धतीनं त्या मुली गीता म्हणत होत्या. मी माझा माईक उचलला आणि त्या मुलींच्या समोर ठेवला. महाराज इतकं सुंदर पारायण त्या कन्याने केलं. मी त्यांना विचारलं, या शिकल्या कुठं तुम्ही? म्हटले हे सगळे ऋषिकेशच्या नामदेव महाराज स्वामींचे हे उपकार आहेत महाराज, ध्यानात त्यांचे ते उपकार आहेत. आणि म्हणून सजनो बघा, त्या मुली सासरी गेल्या पण तरी सुद्धा त्या कार्यक्रमासाठी त्या माहेरी आल्या आणि सासरी सुद्धा गेल्यानंतर त्यांची भगवद्गीता तेवढीच तयार होती. सजनो ध्यानात ठेवा, असे हे संत महात्मे यांच्या सानिध्यामध्ये आपण राहिलो म्हणून आपण सुद्धा संत होऊ शकतो. आपण आपल्या जीवनात मर्यादा ठेवू नका, फक्त प्रयत्न करा. निदान साधक जरी झालो तरी आपल्या जीवनामध्ये आणि आपण फार काही मोठं मिळवलेलं असो, जोपर्यंत आपण अंगाने संतरूप होत नाही, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. जर आलं नसतं, तुकोबरायने आपल्याला उपदेशच केला नसता, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमाने येईल करू. का बरं अंगाने आपण तसं व्हायचंय? कारण का तर संतांचा महिमा, भक्ताचा महिमा भक्त झाल्याशिवाय कळत नाहीत. भक्तांचा महिमा भक्तालाच कळतो. अभंगाचं प्रथम भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणत, भक्ताचा महिमा भक्ताची जाणत, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाती, भक्ताचा महिमा भक्ताची दुर्लभ आणि त्याची दुर्लभ
तेने सुख जननी नाते झाले तेने सुख भक्ताचा महिमा भक्ताची दानाची दुर्लभ या जगाची दुर्लभ या जगाची भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि काशी दुर्लभ या जगाची काशी रघुमार रघुमाये 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 जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा सांगतात, भक्तांचा महिमा भक्ताची जाणती. बघा, महिमा कळण्यासाठी 3 प्रकारच्या कसवटीवरती एखादी गोष्ट घासावी लागते, तरच त्या गोष्टीचं माहिम्य आपल्याला कळत असतं. असे काही महिमे आहेत की तो महिमा फक्त त्याच स्थितीमध्ये आपल्याला कळत असतो. ध्यानात ठेव, श्री गुरूंचा महिमा हा श्री गुरुपदाला प्राप्त झाल्याशिवाय श्री गुरूंचा महिमा आपल्याला कळणार नाही. जोपर्यंत आपल्यामध्ये श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि कृपाळता 3 प्रकारच्या लक्षणाने युक्त आपलं जीवन होणार नाही, तोपर्यंत आपण जरी स्वतःला गुरु म्हणून घेतो असलो तरी सुद्धा त्या पदाला आपण प्राप्त होऊ शकत नाहीत. या 3 प्रकारच्या गोष्टी जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाहीत तोपर्यंत श्री गुरूंच्या स्थितीला आपण प्राप्त होत नाहीत आणि तो महिमा तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. स्वप्नी महिमा आहे, त्या ठिकाणी तो सुद्धा सहजासहजी आपल्याला कळत नाही. श्री गुरूंचा महिमा असेल, संतांचा महिमा असेल, भक्तांचा महिमा असेल, हा महिमा प्रत्यक्षात त्या स्थितीला गेल्याशिवाय कळत नाहीत. आता पहा, एखाद्या गोष्टीला महिमे येण्यासाठी 3 प्रकारच्या कसवटीवरती ती गोष्ट घासावी लागते. प्रथम गोष्ट आहे त्याला अनधिक तत्व म्हणतात, दुसरी गोष्ट आहे त्याला अबाधी तत्व म्हणतात आणि तिसरी गोष्ट आहे त्याला संप्रयोजनत्व म्हणतात. अनधिक तत्व याचा अर्थ अनधिकता, अबाधी तत्व, संप्रयोजनत्व याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये अनधिक तत्व म्हणजे एखादी जी गोष्ट आहे ती नाविन्याने आपल्या समोर जर आली तर माणसाला काय होत असतो, त्याचं कुतूहल निर्माण होतं. पूर्वीच्या कालखंडामध्ये बरं का, असं मी ऐकलं की ज्यावेळेस नवीनच सायकल आली बरं का, नवीनच सायकल आली त्यावेळेस त्या कालखंडामध्ये लोक सायकल म्हणजे काय, सायकल म्हणजे काय नाही का, आणि मग ती सायकल कुठंतरी नाशिकला कोणीतरी घ्यायचं, लोक इथून निघायचे शिवऱ्यावरून आणि सायकल पाहायला कुठं जायचे, नाशिकला. सायकल म्हणजे काय, आणि 2 चाकावर कशी चालते, बैलगाडी चालते पण ती आडवी चालते, ही उभी कशी चालते, अनेक प्रकारच्या गोष्टीचं कुतूहल लोकांच्या समोर राहायचं नाही का. मी एकदा बरं का
खास नांदूर मधमेश्वरहून निफाडला गेलो. कशासाठी? म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांची सभा होती. मी त्यांना पाहायला नाही गेलो, मी हेलिकॉप्टर पाहायला गेलो. हेलिकॉप्टर कसं आहे बा नेमकं, नाही का? म्हणजे एखादा नाविन्यपूर्ण विषय आपल्या समोर त्या ठिकाणी आला की त्याची काय होत असते, उत्सुकता वाढत असते. याला अनधिक तत्व म्हणतात. म्हणून लोकांची नवीन गोष्टीकडे खूप ओढ राहते बरं का. ते गुरुवारी काशीनाथ बाबा एक खूप सुंदर उदाहरण सांगायचे. खेडल्याचे भजन करा विठ्ठल विठ्ठल. एक गृहस्थ दुकानातून साडी घेतली आणि पळतच सुटला. एकाने त्याला अडवलं, अरे का पळतोय? म्हटलं हे बघा, मी याच्यासाठी पळतोय, दुकानातून घरी जाईपर्यंत जर फॅशन बदलली तर पुन्हा माझी बायको मला दुकानात पाठवायला बसली, नाही का? त्या ठिकाणी एखादा नवीन विषय याचं प्रत्येकाला काय असतं, त्या ठिकाणी कुतूहल असतं. म्हणून अनधिक तत्व, एखादी नाविन्याने विषय समोर आला लोकांना त्याचं आकर्षण वाटतं. पण नाविन्याने विषय समोर आला का त्याच्यामध्ये अबाधितपणा राहावा असं प्रत्येकाला वाटतं. तो आनंद जसाच्या तसा राहावा बरं का. पण कधी कधी हा आनंद आपल्याला टिकताना दिसत नाही. खेड्यामधली असणारी एक जत्रा आणि यात्रा याचा फरक मी नेहमी सांगतो. जा आणि जातच राहा तिचं नाव जत्रा, या आणि तरा तिचं नाव यात्रा. म्हणून आळंदीची यात्रा, नाही का? त्र्यंबकेश्वरची यात्रा आणि शिवऱ्याची चंपाषष्ठीची जत्रा, नायताळ्याची जत्रा, नाही का? तुमच्याकडे त्या गुट्याचा प्रोग्राम होतो का अजून? हा होतो बरं का. आम्ही सुद्धा कधी कधी आमचे जगनदादा कराडे ना त्यांच्या घरी घुटं खायला यायचो बरं का. त्या दिवशी विठ्ठल अशी खेड्यामध्ये जत्रा. आणि त्या जत्रेमध्ये बरं का साबळे भाऊ, त्या जत्रेतला प्रसंग सांगतो तुम्हाला. असं बरोबर एके ठिकाणी त्या जत्रेची अशी गल्ली होती. एका जणाने बरोबर त्या गल्लीमध्ये अशी एक जागा, अशी बोळ होती. त्या बोळामध्येच आणि अशा पद्धतीची दुकान लावलेली होती. अशा पद्धतीचं त्यानं तो हे टाकलेला होता की तो सांगायचा, याल तर हसाल, न याल तर फसाल, कधी न पाहिलेला प्रसंग, हेल्या भुसा खा रहा है. लोक म्हणायचे काय म्हणतो, कधी न पाहिलेला प्रसंग, याल तर हसाल न याल तर फसाल, हेल्या भुसा खारा आहे, नेमकं आहे काय? लोक काय करायचे, 2-2 रुपयाचं तिकीट घ्यायचे बरं का आणि आतमध्ये प्रवेश करायचे. त्यानं तो असा हुशार होता, कंसात लवड बरं का ना, मामासाहेब दांडेकर सांगायचे कंसात लबाड बरं का. एक मनुष्य या दाराने घुसला तर तो पुन्हा पलीकडच्याच दाराने बाहेर निघायचा, पुन्हा त्याला मध्ये येण्याची व्यवस्थाच नव्हती. आणि मग लोक 2-2 रुपयाचं तिकीट घ्यायचे, आतमध्ये जायचे आणि गेल्यानंतर पाहायचे, इकडे पहा तिकडे पहा, अहो आम्ही 2-2 रुपये देऊन आलो, इथं पाहण्यासारखं काय? म्हटलं तेच बाहेर जे वाचलं ते, म्हटलं काय, हेल्या भुसा खा रहा है. म्हणजे काय, प्रत्यक्षात एक हेला बांधलेला होता, त्याच्यासमोर भुसकट टाकलेलं होतं आणि ते खात होतं. हेल्या भुसा खा रहा है. आता सांगा, लोकांना नाविन्यपूर्णता वाटली पण त्याच्यामधला आनंद राहिला का? आनंद मात्र राहिला नाही. मग बघा, एखादी नवीन गोष्ट आपल्या समोर जर आली तर आल्यानंतर तिचं जे कुतूहल आहे, तिचा आनंद आहे, अबाधित राहावा. तो जर अबाधित राहिला तरच त्या गोष्टीला माहिम्य प्राप्त होत असतं बरं का. एके ठिकाणी असाच प्रसंग, एका जणाने त्या असाच बाजारमध्ये दुकान लावलं बरं का. 2 रुपयामध्ये गाजर हलवा, 2 रुपयात गाजर हलवा. महागाईच्या कालखंडामध्ये स्वस्ताची कमाल, 2 रुपयात गाजर हलवा. लोक म्हटले, अरे बापरे, 2 रुपयात गाजर हलवा, अहो काही गाजर किती महाग झाले म्हटले त्या ठिकाणी. पुन्हा त्याला काजू किती महाग, बदाम किती महाग, त्याच्यानंतर इतर असणारं ती इलायची, वेलदोडा किती महाग म्हटले त्या ठिकाणी, नाही का. त्याच्यात तूप किती महाग झालं. 2 रुपयात लोक काय करायचे, 2 रुपयाचं तिकीट घ्यायचे आणि आतमध्ये जायचे. आतमध्ये गेल्यानंतर तिथं काहीच दिसायचं नाही. अहो म्हटले 2 रुपयात गाजर हलवा कुठं आहे म्हटले. प्रत्यक्षात त्यानं असे 5-25 गाजरं टांगून ठेवले होते सुतळीला बरं का. तो म्हणायचा 2 रुपयात गाजर हलवा, गाजर हलवा निघा पुढे, नाही का. सजवून प्रसंग अगोदर कसा वाटला की त्या ठिकाणी त्या प्रसंगामध्ये म्हणजे उत्सुकता जाणवली पण त्याच्यात अबाधितपणा राहिला नाही. म्हणून एखाद्या गोष्टीला माहिम्य प्राप्त होण्यासाठी त्या गोष्टीमध्ये अबाधितपणा राहावा लागतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जो विषय आपला समोर आलेला आहे त्याची फलाच्या दृष्टिकोनातून काहीतरी फलश्रुती आपल्याला मिळाली पाहिजे, तरच त्या गोष्टीला माहिम्य येतं. आता बघा, संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर संत आपल्यापेक्षा वेगळे बरं का. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, संत नव्हती जगा
नव्हती जगा माणसाच्या सारखे समुद्र नदी नभे पैकी भाषण म्हणून संत नवती जगा माणसाच्या सारखी संत नवती जगा माणसाच्या संत नव्हती जगा माणसाच्या सारखे संत नव्हती जगा माणसाच्या सारखी समुद्राला नदी म्हणून चालणार नाही, त्या ठिकाणी लिंगाला पाषाण म्हणून चालणार नाही, तसं संतांना मनुष्य म्हणून चालणार नाही का? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूसपणा हा भांब लौकिक भागू. या दृष्टिकोनातून संत संतांसारखेच असतात. संत या जगतामध्ये अगदीच सामान्य म्हणून त्यांच्याकडे पाहू नका. असं जरी असेल तरी सुद्धा संतांना ओळखणं दुरापास्त गोष्ट आहे. कारण का? संत महात्मे आपल्या जीवनामध्ये उलट आपल्याकडे काही जे आहेत ते लपवत असतात. सामान्य माणसं त्यांचा जो हंडा आहे, आमचे गुरुवर्य श्री नामदेव महाराज शास्त्रीजी खूप सुंदर उदाहरण सांगायचे. कोणता हंडा डळडळ करतो? जो अर्धवट भरलेला आहे, आणि जो कुंभ पूर्ण भरलेला आहे तो मात्र स्थिर असतो त्या ठिकाणी, नाही का? तो मात्र स्थिर असतो. अर्धवट जे तुमच्या आमच्यासारखे अर्धवट लोक असतात, आपण आपल्या जीवनात थोडं आपल्याकडे असतं पण फार दाखवण्याचा प्रयत्न करतो. संतांकडे फार काही असतं पण सर्व लपवण्याचा प्रयत्न करतात. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडी वे माझे दडे महे जनो. त्यांचं जीवन आपल्याला कळू शकत नाही. काय झालं? त्या मनमाड नगरीमधला एक प्रसंग मी ऐकला. तिथं एक रामदास बाबा नावाचे सिद्ध पुरुष राहत होते आणि ते असे गटारीच्या कडेला राहायचे. आणि त्या गटारीच्या कडेला राहत असताना लोक जर त्यांच्याकडे जर आले तर ते दुसरा प्रसाद देत नव्हते. काय करायचे? त्या गटारीचंच पाणी घ्यायचे आणि तीर्थ म्हणून लोकांना द्यायचे. आता किती लोक घेत असतील बरं त्या गटारीच्या पाण्याचं तीर्थ? पण काही लोकांनी असं सांगितलं, ज्याने त्या गटारीचं पाण्याचं तीर्थ घेतलं ते म्हटले अशी चव दुसरीकडे कुठेही लागली नाही. असो, संतांची ताकद ही शक्ती आहे. आमच्या गजानन बाबांच्या बाबतीमध्ये ते चरित्र आपण नायतळ्याला सांगत असतो गजानन बाबांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं. असो सज्जनो, बघा ते रामदास बाबा आणि असे त्या गटारीच्या किनाऱ्यावरती बसायचे. पण त्यांच्यामध्ये काही सिद्धी होत्या. जसं भगरी बाबांमध्ये काही विशेष प्रकारच्या सिद्धी होत्या, तसं पुढे पुढे मात्र ते फार मोठे महात्मे होते जीवनामध्ये. आणि मग त्यांची वचनं सत्य होऊन जायची. म्हणून लोक काय करायचे तर त्यांच्या असे जवळजवळ जायला लागले. एक दिवस एक श्रीमंत शेठजी आले आणि ते शेठजी आल्यानंतर त्यांनी काय केलं की एक मोठी कारच यांना भेट देण्यासाठी आणली. एक चांगल्या पद्धतीची गाडी खरेदी केली आणि त्यांना भेट देण्यासाठी आणली. म्हणले, महाराज ही तुम्हाला अर्पण. महाराजांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता या ठिकाणी हळूहळू लोकांना आपला आणि थोडासा प्रभाव जाणवायला लागलेला आहे. महाराज म्हटले, आण ती चावी इकडं. आता यांना असं वाटलं की ही कार आपण यांना भेट दिली, 8-15 दिवस महाराजांना आपण गाडी बिडी शिकू त्या ठिकाणी, नाही का, किंवा एखादा नोकराची सुद्धा व्यवस्था करू, या रीतीने शेठ जे आलेला होता त्याने सांगितलं, चावी आण इकडं. चावी घेतली, गाडीमध्ये बसले, गाडीला स्टार्टर मारलं आणि जे इतकी वायू वेगाने गाडी काढली, पूर्ण एकदम म्हणजे मुंडक्यावर पाय देऊन एवढी गाडी जोरात काढली आणि जे बराच लांब अंतरावरती गेले आणि गेल्यानंतर फिरून आले आणि फिरून आल्यानंतर त्या ठिकाणी गाडी लावली. बस म्हटले, खूप चांगलं केलं तुम्हाला गाडी दिली त्या ठिकाणी. त्या माणसाला सुद्धा आश्चर्य वाटलं, अरे मला वाटलं यांना गाडी येत नसेल, यांना तर गाडी येते या ठिकाणी. आणि मग त्याला सुद्धा आनंद झाला त्या श्रीमंत शेठजीला. पण सज्जनो, त्या दिवसापासून रात्री जसे महाराज ती गाडी तिथंच लावून जसे गायब झाले, आज तागायत मनमाड नगरीत पुन्हा दिसले नाही. ध्यानात, हे वैराग्य त्यांच्या ठिकाणी होतं, ही स्थिती त्यांच्या ठिकाणी होती, हा त्याग त्यांच्या ठिकाणी होता. म्हणून ते जरी जगताचे काही कामं करत असतील, त्यांच्या वाणीमध्ये सत्यता असतील, तरी फार समाजात रमान होत नव्हते आणि खरं संतत्व त्यांच्यामध्ये होतं. प्रसिद्धीपासून लांब राहणं त्यांना आवडत होतं. सज्जनो, हे संत महात्म्यांचं अंतरंगस्पर्शी जीवन असतं. म्हणून त्यांच्यामध्ये नाविन्य काय, संतांना काही शिंग असतात का वेगळे? काहीच नाही.
अगदी साधेपणा संत महात्म्यांमध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून अनधिकता हा विषय संत महात्म्यांमध्ये फार नसतो. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर संतांची स्थिती जी आहे ती सर्वसामान्य पद्धतीनं आपल्या लक्षात सुद्धा त्या ठिकाणी येत नाहीत. म्हणून त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर काही काही लोकांना आम्हाला वाटतं अरे बापरे हे संत असे असतील ते तसे असतील, म्हणजे अबाधितपणा सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळत नाहीत. एक उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल कान्होबा पाठकांसारखे महात्मे. काय झालं, त्यांना भेटण्यासाठी काशीहून एक ब्राह्मण आले आणि आल्यानंतर विचारलं का कान्होबा पाठकांचं घर, म्हटले ते समोर आहेत त्या ठिकाणी. आणि मग समोर आहेत असं म्हटल्यानंतर गेले. तिथं गेल्यानंतर का म्हटले कान्होबा पाठक कुठे आहे, म्हटले मीच आहेत कान्होबा पाठक. ते पाहिल्यानंतर तो जो असणारा ब्राह्मण तिथूनच परत निघाला. म्हटले का परत चालले, म्हटले आलो होतो कान्होबा पाठकांना भेटण्यासाठी, मग काही उपयोग नाही झाला. म्हटले इथे येऊन काय, म्हटले झालं काय, आम्हाला वाटलं कान्होबा पाठक म्हणजे काही विरक्त साधू पुरुष असतील. म्हटले मग विरक्तीमध्ये बाधा काय आली, अहो म्हटले तुम्ही आमच्यासारखेच पोराबारांमध्ये नातवंडामध्ये खेळतात, तुमच्यात आणि आमच्यात फरक काय. म्हटले याच्यामुळं तुला असं वाटतं की माझ्या ठिकाणी वैराग्य नाही, मी संत नाही, मग ठीक आहे या मुलांचीच बाधा आहे ना. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, ते मुलं सगळेच्या सगळे घेतले आणि सगळे समोरच्या आडामध्ये फेकून दिले. सगळे मुलं उचलले आणि समोरचे. म्हटले असं आहे का, तुम्ही जेवायला तर बसा. जेवायला बसल्यानंतर कान्होबा पाठकांनी सांगितलं ए पिंट्या, ए चिंट्या, ए गोमा, ए चिम्या असं म्हटल्यानंतर सगळेच्या सगळे पळत ते मुलं त्या ठिकाणी आले. सज्जनो ध्यानात ठेवा, राहत होते संसारामध्ये, पण संसारामध्ये राहत असताना विरक्त स्थिती होती. जसं कसं की वर्णन केलेले त्या ठिकाणी आलिप्त कमळ संसार सकळ आलिप्त कमळ जळे जैसे गीता सांगते पद्मपत्र मेवामसा. सज्जनो संत महात्मे राहतात जगतामध्ये, राहत असताना तुमच्या आमच्यासारखे राहतात, म्हणून त्यांच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही दिसत नाहीत. आणि गेल्यानंतर आपण आपल्या नजरेतून त्यांच्याकडे पाहतो. सद्गुरू श्री बालयोगीजी महाराज खूप सुंदर उदाहरण सांगायची वेळ आपली संपलेली. सज्जनो ध्यानात ठेवा, त्यांच्या सानिध्यामध्ये नाविन्यपूर्णता विशेष काही गोष्टी आहेत, पण त्या आपल्याला कळत नाहीत. कारण न कळाल्यामुळे अबाधितपणा त्यांच्या असणाऱ्या महिम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तिसरी महत्त्वाची गोष्ट असे, संत महात्म्यांशिवाय जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती नाही. ही सर्वात मोठी फलश्रुती संत महात्म्यांच्या सानिध्यात प्राप्त होत असते. पण गेल्या गेल्या रिक्मे पाव ब्रह्म बताव नाही तो ले टिकाव खोद तलाव, हे चालत नाही. सद्गुरू आमचे सराटे महाराज हे उदाहरण सांगायचे त्या ठिकाणी. पुन्हा आपले नामदेव स्वामी सुद्धा हे उदाहरण सांगायचे, रिक्मे पाव ब्रह्म बताव नाही तो ले टिकाव खोद तलाव, नाही चालत. तुका म्हणे येथे नाही चालत, तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना. म्हणून गेल्या गेल्या हात ठेवल्यानंतर साक्षात्कार बापाची पेंड नाही. ध्यानात ठेवा, त्याच्यासाठी घासावीच लागते. आमचे ते वैद्य बाबा अरे पोरांनो नाही का ते दात ओटकावून सांगेल, त्याच्यासाठी घासावीच लागते. त्याच्याशिवाय संतत्व अंगी येत नसतं, त्याच्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नसतं. फक्त ह्या बोलाचा भातन बोलाची कडी हे चालत नाहीत. म्हणून साधना केली पाहिजे. रोज जीवनामध्ये किमान 5 ते 6 तास साधना केली पाहिजे. जा इथं आंबेवाडीला आमचे तळेकर आप्पा आहे, एवढा मोठा बंगला बांधलेला आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, सुंदर पद्धतीचा बाग आहे. पण 2 वर्ष झाले, आता 3रं येईल ह्या गुरुपौर्णिमेला. सज्जनो घरामध्ये स्वतःला बंद करून घेतलं आणि 13 कोटी नामस्मरण लिहित आहेत त्या ठिकाणी. आजचं हे 3रं वर्ष येईल या गुरुपौर्णिमेला त्या ठिकाणी. केवढा मोठा अट्टाहास आहे महाराज, केवढी मोठी स्थिती त्या ठिकाणी. म्हणून हे सगळी नाना महाराजांची त्यांच्यावरती कृपा आहे. आम्ही सुद्धा नित्य मी त्यांना भेटायला जात असतो. आता त्यांचे 4-5 निरोप मला येऊन गेले की माऊलीला म्हणा येऊन जा त्या ठिकाणी. खूप मोठे चांगले साधक आपल्या या परिसरामध्ये या असणाऱ्या आपलं म्हाळसोकरे गावामध्ये आमचे बाळासाहेब मुरकुटे केवढे मोठे साधक महाराज आपल्या लक्षात येत नाहीत. आमचे बन्सी बाबा केवढे मोठे साधक या ठिकाणी होऊन गेले. भाऊराव बाबा केवढे मोठे साधक, आमचे दामोदर महाराज खेडगावकर केवढे मोठे साधक या ठिकाणी होऊन गेले. सज्जनो ध्यानात ठेवा, संतांशिवाय प्राप्ती नाही ही सर्वात मोठी फलश्रुती आहे. परंतु सहजासहजी ती फलश्रुती आपल्याला प्राप्त होत नाहीत. त्याच्यासाठी संत महात्म्यांचं सानिध्य, त्यांच्या असणाऱ्या म्हणजे घरामध्ये त्यांच्या नाणीमधला किड्या होण्याचं जरी सद्भाग्य आपल्याला प्राप्त झालं, त्यांच्या दारातोंडीचा कुत्रा जरी होण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं, तरी सुद्धा आपलं खूप मोठेपणे असो.
अनधिक तत्व, अबाधी तत्व, संप्रयोजन तो 3 प्रकारच्या कसोटीवर घासल्याशिवाय एखाद्या गोष्टीला महिमे प्राप्त होत नाहीत. संत महात्म्यांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपल्याला न कळाल्यामुळं त्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला संतांविषयी तितकंसं आकर्षण वाटत नाहीत. परंतु असे संत महात्मे यांचं जीवन कळण्यासाठी विद्वाने व विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गुरु प्रसव वेदना या न्यायाने संत झाल्याशिवाय संतत्व कळत नाहीत, भक्त झाल्याशिवाय भक्तत्व कळत नाहीत, त्यांचा महिमा कळत नाहीत. इतरांना मात्र त्यांच्या जीवनामधल्या असणाऱ्या प्रवाहिनी अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभ ह्या गती अनेकांसी. अनेक म्हणजे काय? अनेक म्हणजे कोण? या ठिकाणी योगी जीवन असेल तरी सुद्धा अनेक म्हणून त्यांचा त्याग केलेला आहे. कबीर महाराजांचं आणि गोरक्षनाथ महाराजांचं उदाहरण आहे. एकदा कबीर महाराजांच्या सानिध्यामध्ये गोरक्षनाथ महाराज आले आणि आल्यानंतर एकमेकाची आणि ते काय करायला लागले, परीक्षा घ्यायला लागले. परीक्षा घेत असताना या असणाऱ्या गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं, हे बघा मी या पाण्यामध्ये लपतोय, समोरचा असणारा सरोवर होतो, या पाण्यामध्ये मी लपतोय, तुम्ही मला शोधून काढायचं आहे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ महाराज त्या पाण्यामध्ये त्यांनी मासोळीचं रूप घेतलं, छोट्याशा असणाऱ्या मासोळीचं रूप घेतलं आणि त्या पाण्यामध्ये काय झाले, त्यांना वाटलं कबीर महाराजांना ओळखताच येणार नाही. कबीर महाराजांनी लगेच ओळखून काढलं मासोळीच्या रूपामध्ये असणारे गोरक्षनाथ महाराज. आता गोरक्षनाथ महाराज म्हटले, आता तुम्ही लपा, मी तुम्हाला शोधतो. आणि असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कबीर महाराजांना गोरक्षनाथ महाराजांनी खूप शोधलं, परंतु मात्र गोरक्षनाथ महाराजांना कबीर महाराज भेटलेच नाही. शेवटी म्हटले, महाराज मी हरलो, तुम्ही असं म्हटल्यानंतर पाण्यामधून कबीर महाराज बाहेर आले आणि कबीर महाराज बाहेर आल्यानंतर मग गोरक्षनाथ महाराजांनी त्या ठिकाणी विचारलं, महाराज मी तुम्हाला खूप शोधलं पण तुम्ही मला दिसलेच नाही, तुम्ही पाण्यामध्ये काय रूप घेतलं होतं? म्हटले मी पाण्यामध्ये कोणतंच रूप घेतलं नव्हतं, मी पाण्यामध्ये पाणीच झालो होतो. पाण्यामध्ये पाणी झालं. तसं देवत्व असणाऱ्या स्थितीमध्ये जे देव स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत, देवते संत देवते देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा देवते संत देवाशी अपरोक्ष रीतीनं ते काय झालेले एकमेका द्वितीय अशा पद्धतीची एकमेवा द्वितीय स्थिती झाल्यामुळं संत महात्मे भक्त महात्मे त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत. त्यांची स्थिती कळण्यासाठी त्याच रूपाने आपल्याला त्या स्थितीला प्राप्त व्हावं लागतं. याच्यासाठी पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंचमहाभूतांचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. मी आता ठोकळवाडीला सांगून गेलो म्हणून तो भाग आता इथं सांगत नाही. विठ्ठल ही मंडळी नेहमीच आमचं म्हणजे कायमच सोबत असते बरं का. आमचे उत्तम असतील, प्रकाश महाराज असतील. असं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संत महात्म्यांच्या स्थितीला प्राप्त झाल्याशिवाय इतर योगी जीवन असेल तरी योग्यांना सुद्धा संत महात्मे कळत नाही. या ठिकाणी काही जपी असतील, तपी असतील, संन्यासी असतील, यांना सुद्धा संत महात्म्यांची स्थिती कळत नाहीत. मग संत महात्म्यांच्या जीवनामधलं काय कळत नाहीत हे सांगायला आता जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराने सुरुवात केली. त्याच्यापैकी काय कळत नाहीत याचा एक दृष्टांत अभंगाच्या द्वितीय. जाणून ते झाले त्याने सुखे, जाणून झाले त्याने सुखे, जाणून ते झाले त्याने सुखे, जाणून 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 झाले सुखे, जाणून झाले त्याने सुखे, जाणून झाले त्याने सुखे, जाणून झाले त्याने. खऱ्या अर्थाने न बोलोनी संतांचं जीवन असे. बोल बोलणे बोले जागे बाहेर आतने जेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधारना उजडले गा. या न्यायाने पाहिलं तर बोल अबोलणे बोले. संत महात्मे बोलतात परंतु बोलत असताना आपल्या असणाऱ्या अंतरंग स्थितीला कुठल्याही प्रकारची ठेच पोहोचणार नाही अशा स्थितीमध्ये ते बोलतात. जड भरताचं आणि असणारं रौघण नावाच्या राजाचं सुंदर उदाहरण आहे. पुढच्या कीर्तनात आपण अवश्य वर्णन करू. तुम्ही म्हणाल उद्याचा भरोसा नाही, तुम्ही पुढचं सांगतात. आपला संकल्प जर सत्य असेल तर मी सुद्धा दिंडोरीला कीर्तनाला येणार आणि तिथं तुम्ही सुद्धा कीर्तन ऐकायला येणार. विठ्ठल 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 विठ्ठल. न बोलू
मुखे बोलता ती. पुन्हा संत महात्म्याचं जीवन अभेदुनी भेद राखीला अंगी. संत महात्म्या अभेद स्थितीला प्राप्त झाले. अभेद स्थितीला प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी भेद ठेवला. कशासाठी? वाढावा या जगी प्रेमसुख. या जगतामध्ये प्रेमसुख जे आहेत बघा, या ठिकाणी विषय सुख आहेत, याच्यापेक्षा एक ब्रह्मसुख आहे आणि त्याच्या पलीकडे असणारं प्रेमसुख आहेत. प्रेमसुख जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रेमसुख दे, प्रेमसुख दे, प्रेमाविना नाही समाधान. आणि म्हणून या माध्यमातून प्रेमसुख अत्यंत महत्त्वाचं आहे. या अभंगावरती मी कीर्तन केलेलं नाशिकला. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. तू म्हणाल नाशिकला केलं ना, आता इथं सांगू राहिले. आमचा यूट्यूब चॅनल आहे श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल. यामध्ये आम्ही नर्मदा मातेचा विशेष महिमा 1100 तास मी नर्मदा मातेवरती बोलणार आहे. किती? 1100 तास. म्हणून आमचा चॅनल या ठिकाणी 2-1 महिने आम्ही झाले चालू केलेला आहे. या चॅनलला म्हणजे थोडी जाहिरात करायला काय हरकत आहे आपा, बरोबर आहे का नाही? जाहिराताचं युग आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, अजून काय करा, लाईक करा, अजून काय करा, शेअर करा त्या ठिकाणी, नाही का? चांगला चॅनल आहे, खूप चांगले. म्हणजे गुरुवर्य कुरेकर बाबा यांची असणारी मिरवणूक, यांचं असणारं कीर्तन, आमचे तुकाराम बाबा जेऊरकर म्हणजे 2019 साली आमचा झालेला सप्ताह, त्या सप्ताहामधले सगळे कीर्तनं या चॅनलमध्ये टाकलेले. नर्मदा मातेचा विशेष महिमा त्याच्यात प्रतिपादित केलेला आहे. इतरही खूप चांगल्या पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. शनेश्वर महाराजांची कथा अणकुट्याला माझी झाली, ही कथासुद्धा आपल्याला या चॅनलच्याद्वारे श्रवण करायला मिळेल. देवी भागवत तुम्हाला ऐकायला मिळेल. महाभारतसुद्धा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल. भागवत ऐकायला मिळेल. रामकथा ऐकायला मिळेल. असं सुंदर चॅनल आहेत. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी ऐका. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आणि म्हणून प्रेम सुख जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेलं वाढावा या जगी प्रेमसुख. ते प्रेमसुखाची साधना देत असताना टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ. टाळ नावाची एक साधना आहे. जसं तो संत तुकोबरा सांगतात, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. ही साधनेमध्ये टाळ नावाची साधना आहे. पण टाळ नावाची साधना कुठपर्यंत गेली पाहिजे? अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नामा म्हणे केशव कृपाळू. आपल्यामध्ये अनुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी. आपल्या आतमध्ये अनुहात नावाचा ध्वनी सतत वाहतोय. कोणाचं लक्ष तिकडं नाही, पण असा अनुहात स्थितीला जाणं ही टाळाची स्थिती आहे. घोळ शब्द घोळ करणार आहे. या ठिकाणी घोळ शब्दाचा अर्थ आहे घोष. एखादा शब्द उच्चारण्यासाठी क्लिष्ट असला तर त्याला काय केलं जातं? वाकवलं जातं. याला शब्दाचं अपभ्रष्ट रूप म्हणतात. पहा, खेड्यामधली एक म्हातारी आणि 15 वर्षाने एक मुलगा आला आणि आल्यानंतर म्हटले, काय आजीबाई काय चाललं? आजीबाई म्हटले, बाळू आला होय रे. आश्चर्य वाटलं. म्हणले 75 वर्षाचं म्हातारीचं वय त्यावेळेस होतं. आता म्हातारी त्या ठिकाणी 90ची झाली आणि एवढ्या दिवसांनी मी आलो तरीसुद्धा म्हातारीने मला ओळखलं. तो म्हटला, आजीबाई तुम्ही मला ओळखले याचा अर्थ तुम्हाला दिसतं? आजीबाई म्हटले, दिसत नाही, मला क्लिअर दिसतं. क्लिअर म्हणजे काय? आजीबाई सुद्धा इंग्रजी बोलते पण अपभ्रष्ट. क्लिअर शब्दाचं अपभ्रष्ट रूप काय आहे? क्लिअर, नाही का? आजीबाई म्हणजे मला क्लिअर दिसतं. तसं एखादा शब्द वाकवला जातो. घोष नावाचा जो शब्द आहे तो वाकवला गेला, त्याला घोळ शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. घोळ याचा अर्थ घोष म्हणजे नामघोष. कीर्तनामध्ये पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम याला काय म्हणायचं? घोष मंत्र म्हणायचं. आणि रामकृष्ण हरी हा काय आहे? बीज मंत्र. तसं टाळ घोळ कथा याच्यामध्ये घोळ शब्दाचा अर्थ आहे घोष. आणि याच्याबरोबर कथा जी आहेत अतिशय जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुरी गुरंती ते भुरीदा जना. एकनाथ महाराजांचं सुंदर भागवत या ठिकाणी चालू आहे. याच्यामध्ये गोपी गीतामधला हा श्लोक आहे, तव कथामृतम तप्त जीवनम. कथा अत्यंत महत्त्वाची जीवनामध्ये आहे. मग ही टाळ घोळ आणि कथा ते करतात. याद्वारे प्रेमाचा सुकाळ करतात. कोणासाठी? मूढ म्हणजे जे अज्ञानी, मूढ म्हणजे जे मूर्ख आहे. तुका म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड, त्याहून दगड बरेच देवा यांना मूढ म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी लोकपाळ म्हटलेलं आहे. लोकपाळ कोण? आमच्यासारखे कंबर बांधून कीर्तन करणारे, परंतु तरीसुद्धा खोल पाण्यामध्ये असणारे. लोकांना असं वाटतं की हेच संत आहे.
ठीक आहे, कीर्तनकार संत नसतात असं नाही, पण सर्वच कीर्तनकार संत असतात असं पण त्या ठिकाणी नाही. पण या ठिकाणी समाजामध्ये काहीतरी ज्ञान देणारे त्यांना लोकपाळ म्हणतात. असे लोकपाळ सगळ्यांना तारण्यासाठी टाळघोळ कथा प्रेमाचा सुकाळ मूळ लोकपाळ तरावया. महाराज तुम्ही म्हणतात संत महात्मे जाणून नेते झाले, न बोलूनी मुखे बोलता ती बोलत तर नाही, बोलल्याशिवाय राहत नाहीत, अभेद स्थितीला प्राप्त झाले, भेद ठेवला आम्हाला हे कळत नाहीत. तुकोबरा सांगतात तुम्हाला जरी कळत नाहीत, पण हा त्यांच्या ज्ञानाचा विषय, कोणाच्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे हे तो आहेत या ठावे, तुका म्हणे हे तो आहेत या ठावे, तुका म्हणे हे तो आहेत या ठावे, तुका म्हणे तो आहेत या तुका म्हणे हे आहेत या ठावे, तुका म्हणे हे आहेत या ठावे, तुका म्हणे हे अनेक या ठावे, ऐक्या भावे जाणती तीही ऐक्या भावे जाणतील, जाणून नेनती झाले तेने सुखे, जाणून नेनती झाले तेने सुखे, ऐकतेन भावे जाणत भावे सुखे सुखे जाणून झाले तेने सुखे, आन बोलोनी बोलने बोल न बोलोनी मुखे बोलता, जाणून ना झाले तेने सुखे, जाणून झाले तेने झाले सुखे, ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले, माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर मावले, माऊली ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती ज्ञानदेव स्वस्वामी गणनाथ नामदेव निवृत्ती राया ज्ञान सखया, सोपान मुक्त बाय ज्ञान सखया, निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्त बाय ज्ञान सखया, निवृत्ती राया बाय ज्ञान सखया, ज्ञान सखया ठावे त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतरच, अवस्था बदलल्यानंतरच ही स्थिती आपल्याला कळते. तुका म्हणे तो आहे तया ठावे, तीही एका भावे जाणीतला, जाणून नेणं ते झाले तेने सुखे, न बोलूनी मुखे बोलता ती झालेली सेवा. परमात्मा चरणाविंदी समर्पित करतो. हे शिवरे हे गाव आहेत, माझ्या दृष्टिकोनातून काही नवीन नाही.
3 वर्ष याच शाळेमध्ये आमचे इंगळे मास्तर असतील नाही का, आमच्या साबळे भाऊंना माहिती आहे त्या ठिकाणी नाही का, इंगळे महाराजांचा इंगा असा होता त्या ठिकाणी की अगदी धाक पडायचा. तुम्हाला सांगतो मी आमच्या वडिलांना कधी घाबरलो नाही, एवढं इंगळे बाबाला घाबरतो बरं का त्या ठिकाणी. अतिशय कठीण होतं. महाजन सर अगदी विनोदामधून आम्हाला इंग्रजी शिकवायचे. आता पाठीमागे आमचे सगळे आम्ही 33 वर्षानंतर आमच्या सगळा मित्रपरिवार एकत्रित आला. आमचे दीपक भाऊ असतील, नंदू भाऊ असतील, त्याच्यानंतर आता आमचे साबळे भाऊ काही आलेले नव्हते, पण या गावामधले आमचे सगळे असणारे मित्रपरिवार. आणि रिमॅरेजचा त्या ठिकाणी खूप सुंदर सोहळा अभिषेक हॉटेलला त्या ठिकाणी झाला नाही का. ज्यांचे 25 वर्ष झाले नाही का त्यांचं पुन्हा डबल लग्न लावलं गेलं बरं का त्या ठिकाणी. डबल लग्न तुम्ही आमच्या शाळेत जर असते तर तुमचं सुद्धा डबल लावलं असतं दाजीचं बरं का. खूप सुंदर सोहळा त्या ठिकाणी झाला. अतिशय आनंद त्या ठिकाणी आला. म्हणजे तिथं नाचणं गाणं प्रत्यक्षात मला तर त्या ठिकाणी आमच्या त्या प्रतिभाताई कचेश्वर सानप त्यांचा मामा होण्याचा मान मिळाला. म्हणजे लिंबू असा हातात धरूनही उभा होतो आणि मंगलाष्टक म्हणायला ब्राह्मणही मी होतो बरं का. चला अतिशय सुंदर सोहळा या रीतीने या शाळेमध्ये आम्ही एकत्रित राहिलो आणि या प्रांगणामध्ये वावरलो. अतिशय सुंदर आम्हाला या शिक्षकांनी सुद्धा खूप चांगली सामुग्री दिली आणि याच गावामध्ये ही कीर्तनाची सेवा अतिशय आनंद या ठिकाणी वाटतो. झालेली सेवा परमात्मा चरणामध्ये समर्पित. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल